नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम जय सनातन. भारत देशामध्ये आता सनातन बोर्डची निर्मिती होणार आहे. कुंभमेळ्याच्या पवित्र अशा भूमीवरती 5,000 साधू संत आणि महंतांच्या उपस्थितीत सनातन बोर्ड बनवण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केला गेलेला आहे. त्याचा प्रस्ताव पारित केला गेलेला आहे आणि ह्या देशामध्ये आता सनातन बोर्ड हे बनणार आहे. सनातन बोर्डसाठी एक संकल्प केला गेला. तो संकल्प काय मी सांगतो. या संकल्पामध्ये असं सांगितलेलं आहे की मंदिर व्यवस्थापनाची सगळी व्यवस्था ही सनातन बोर्ड करणार आहे. त्याचबरोबर मंदिराची पूजा आणि प्रसादाची व्यवस्था सुद्धा सनातन बोर्डद्वारे केली जाणार आहे. मंदिरांद्वारे गुरुकुल आणि गोशाळांचं सुद्धा संचालन केलं जाणार आहे. त्याचबरोबर कृष्ण जन्मभूमी मथुरा इथे श्रीकृष्णांचं भव्य असं मोठं मंदिर बनवण्यात येणार आहे. तसंच धर्मांतर थांबवण्यासाठी सुद्धा सनातन बोर्डद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर सनातन विरोधी हिंदू विरोधी जे चित्रपट येतात, अश्लील चित्रपट येतात, त्याला सुद्धा आळा घालण्याचं काम हे सनातन बोर्डद्वारे केलं जाणार आहे. त्याचबरोबर हिंदूंचा विवाह हा हिंदूंशीच व्हावा. जे आज लव जिहाद वेगळे प्रकार होत आहेत तसे प्रकार न व्हावे, त्याला आळा बसावा आणि हिंदूंचा विवाह हा हिंदूंशीच व्हावा यासाठी सुद्धा सनातन बोर्ड हे प्रयत्नशील असणार आहे. एकंदर काय तर मोठी क्रांती ह्या देशामध्ये सनातन बोर्ड हे घेऊन येणार आहे आणि याचं स्वागत हे प्रत्येक हिंदूंनी केलं पाहिजे. प्रत्येक हिंदूंसाठी ही मोठी गर्वाची गोष्ट आहे, आपल्या अभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्या स्वाभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे सनातन बोर्ड हे मोठी क्रांती या देशामध्ये घेऊन येणार आहे आणि या राष्ट्राला पुन्हा एकदा एक हिंदू राष्ट्र बनवणार आहे. पुन्हा एकदा विश्वगुरू भारत हे सनातन बोर्ड बनवणार आहे.